आवाज येतोय माझा? येस सर. हो स्क्रीन सर. दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते ना मॅडम तुम्हाला? हो सर दिसते. ओके. तर आजच्या लेक्चरला आपल्याला डायनॅमिक करायची आपली वेबसाईट. ओके. आजच्या लेक्चरला आपण काय काय डायनॅमिक करू? ही जी लिस्ट येते इथं, ओके, हे सगळ्या आपल्या ब्लॉगच्या पोस्ट आहे, ते आपल्याला तिकडून फेच करून इथं दाखवायचे आहे. ओके, आपण जो डेटा टाकलाय तो डेटा, आणि यावर त्याच्यावर क्लिक करून गेलं तर याचा डिस्क्रिप्शन व्ह्यू आहे, तो व्ह्यू पण आपल्याला इथं बघायचा आहे. म्हणजे त्याची इथे इमेज येणार आणि त्याचं खाली डिस्क्रिप्शन येणार. ओके, इथं त्याचं नेम, त्याची कॅटेगरी, ऑथर कोण येतो आणि त्याची डेट. ओके, हे सगळं आपण काय केलंय, ॲडमिन पॅनलनी डेटाबेसमध्ये इन्सर्ट करून ठेवलंय. जस्ट आता आपल्याला व्हाईल चालू फिरून ते इथं फेच करून दाखवायचंय. आलं लक्षात? आता त्याच्या आधी पण याचं स्टेटमेंट पूर्ण स्ट्रक्चर सांगायचं झालं तर ही आपली हेडर झाली. ओके, हेडर नंतर हा आपला साईड बार घेतला, इथं सर्च ऑप्शन आहे, रिसेंट पोस्ट वगैरे आपण ते दाखवू शकतो. त्यानंतर ही आपला मेन बॉडी पार्ट आहे, या बॉडीच्या इनसाईड आपण आपलं कंटेंट ठेवलंय, म्हणजे index.php. ओके, सगळं बाहेरून इन्क्लूड केलेलं आहे आपण हे फाईल. आणि लास्टला आपली खाली इथं फुटर आहे. ओके, आता हे सगळं आपल्याला डायनॅमिक करायचं आहे. त्याआधी मी तुम्हाला एकदा आपला ॲडमिन पॅनल दाखवतो. ॲडमिन पॅनलला मी काय केलं, थोडा डमी डेटा टाकून घेतला. ओके, तो डमी डेटा टाकलाय. जस्ट आपल्याला काय करायचं आहे, तो तिकडं आता रेंडर करायचं आहे. जसं की आता ब्लॉक 2 ब्लॉक 3 असं टायटल देऊन मी डेटा टाकून ठेवलाय. आपल्याला तो डेटा तिकडं गेट करायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्ही पण डेटा कुठून टाकू शकता. तुम्हाला फर्स्ट इथं कॅटेगरीज तयार करून घ्यायच्या. कॅटेगरीज तयार झाल्या त्यानंतर तुम्ही पोस्टमध्ये जाऊन इथून ॲड पोस्ट जर केली तर तुम्ही इथून तो डेटा टाकू शकता. ओके, तो डेटा तुमच्या DB मध्ये स्टोअर होईल. आता DB मध्ये स्टोअर होताना कसं होतं आपण बघू. हा आपला डेटाबेस आहे. ओके, इथं आपला डेटा स्टोअर झाला. त्याचा पोस्ट ID, त्याचं टायटल काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, त्याची कॅटेगरी काय आहे, पोस्ट डेट, ऑथर, पोस्ट इमेज. ओके, सगळा डेटा आपला व्यवस्थित इथं स्टोअर झाला. आता आपल्याला तो तिकडे पुढे फेच करायचा आहे. त्याआधी पण आता फेच करायचं झालं तर मग आपल्याला खूप सारा कोड राईट करावा लागेल. ओके, पण हा सगळा कोड आहे ना आपण करून ठेवला आहे ऑलरेडी. कुठं? जो आपण पोस्टला केलाय. ओके, पोस्टला आपलं तिथं पेजिनेशन पण झालंय, डेटा फेच कसं करायचं ते पण झाले. जस्ट आपण तिकडे काय करू, तो डेटा कॉपी करू आणि इथं पेस्ट करू. ओके, पण त्याआधी मला सांगा, तुम्ही ॲडमिन पॅनल कंप्लीट केलाय का? कोणाचं राहिलंय का तुमच्या चौघांपैकी? नसेल झाला तर मी फाईल पाठवली, इन्क्लूड करून घ्या तुमच्या प्रोजेक्टमध्ये. ओके, आज ॲक्च्युअलमध्ये डेव्हलपमेंट बघायची आपल्याला, की आपण डेटा फेच करून आपल्या पेजवर रेंडर कसा करतो. ओके, आणि माझं आज नेट कनेक्शन स्टॅटिक नाही, सारखं चेंज होतंय. IP चेंज झालं का ते डिस्कनेक्ट होतंय. जर काही डिस्कनेक्ट झालं तर तुम्ही ग्रुपवर लगेच मेसेज टाका. ओके, थोडा वायफायचा इश्यू आज इथे. आपण आता स्टार्ट करू. पण आतापर्यंत झालेल्या प्रोजेक्टमध्ये कोणाला काही एरर आहे का? काही इश्यू असेल, काही पार्ट समजलं नसेल, विचारून घ्या ॲडमिन पॅनलचा. हॅलो, आवाज येत नाही का मॅडम माझा? सर आवाज येतोय का माझा? हॅलो श्रीकांत सर. हॅलो, सायली मॅडम आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय आता तुम्हाला?
येतोय हो सर. मला तुमचा आवाज येत नव्हता. ओके, मी ॲडमिन पॅनलचं सांगितलं ते लक्षात आलं का तुम्हाला? हो सर. ओके, आता आपल्याला डेटा फेच करायचा आहे फ्रंट एंडला आपल्या या. हो सर. ओके, मग आपण आता स्टार्ट करू. आता फर्स्ट आपल्याला हे पेज स्टार्ट करायचं आहे, म्हणजे ते कोणतं पेज आपण चेक करून घेऊ. इंडेक्स डॉट पेज पे आहे का? ओके, इंडेक्स डॉट पेज पेचे आपण मग इथं काय करू, इंडेक्स डॉट पेज पे ओपन करून घेऊ. आता या सगळ्या ॲडमिन पॅनलच्या फाईल ओपन आहे. आता आपल्याला आपल्या टेम्पलेटच्या फाईल ओपन करायच्या आहे, म्हणजे या. ओके, मी काय करतो आता, इंडेक्स डॉट पेज पे मी ओपन केली. ओके, इथं आपण आपली हेडर फाईल इन्क्लूड केली. त्याच्यानंतर आपला बॉडी पार्टमधला, परत त्याच्या खाली आल्यानंतर आपण इथं साईड बार ॲड केलेला आहे. ओके, हा आपला साईड बार जो सर्च ऑप्शन आणि ते तो आपला साईड बार झाला. आणि लास्टला आपली खाली इथं फुटर आहे. ओके, त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, जो हा डमी कंटेंट आहे ते सगळं आपण काढून टाकू. जस्ट एकच रेकॉर्ड इथं ठेवू आणि त्याला डायनॅमिक करू. म्हणजे कसं करायचं, डमी कंटेंट कोणतं कोणतं आहे ते फर्स्ट बघून घ्यायचं. इथं आलो आपण, हा जो पोस्ट कंटेंटचा ड्यू दिसतोय का, तोच ड्यू सगळीकडे रिपीट झालाय. मग आपण काय करू, त्याला असं इथं क्लोज करून घेऊ. परत त्या पोस्ट कंटेंट याला पण मी घेतो आणि परत याला या पद्धतीने मिनिमाइज करून घेतो. मग एक सोबत आपण सगळ्यांना काढू शकतो. आपल्याला एकच ड्यू इम्पॉर्टंट आहे. ओके, जस्ट त्याला काय करायचं, डेटा लूपमध्ये फिरवून फेच करून रेंडर करून घ्यायचं. म्हणजे तुमची लाईन पण, कोडच्या ज्या लाईन आहे त्या पण वाचणार आहे आणि कोड पण व्यवस्थित रन होईल. इथपर्यंत आपला डेटा आहे. हा आपण काढून हा इथे क्लोज होतो. ओके, आणि हा आपला मेन. परफेक्ट. जो अननेसेसरी डेटा आहे आपण त्याला काय केलं, काढून टाकला. आता जस्ट आपल्याला लूप घ्यायचं, कनेक्शन करायचं आणि डेटा रेंडर करून घ्यायचं. ओके, आता इथं एकच पोस्ट आली आपली, जी की आपण एकच ठेवली. त्यानंतर आपल्याला जो आपला पोस्ट कंटेंट नावाचा डिव आहे, हा त्याला आपल्याला रेंडर करायचं, म्हणजे आपला लूप येणार आहे इथं. आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, डेटाबेस कनेक्शन इन्क्लूड करून घ्यावं लागेल. आपली जी कॉन्फिग फाईल होती तिकडची, ती कॉन्फिग फाईल आपण काय करू, सेपरेट एक इकडे एक कॉन्फिग फाईल बनवून घेऊ. याला कंट्रोल सी केलं मी, इथनं क्लोज करून टाकलं. ते कॉन्फिग डॉट पी एच पी नावाने एक फाईल क्रिएट करून घेतली सेपरेट. त्याचं कनेक्शन वेगळं आणि आपलं कनेक्शन वेगळं. मी तो डेटा सेव्ह केला आणि आपल्यावरती इंडेक्स फाईलमध्ये येऊन इथं मी कॉन्फिग फाईल इन्क्लूड करून घेतो. कॉन्फिग डॉट पी एच पी. तुम्ही दोघांना एक कॉमन फाईल पण ठेवू शकता आणि दोघांचा फक्त तुम्हाला इथं पाथ द्यावा लागेल. आता ॲडमिन पॅनलमधून घ्यायचं असतं तर मी इथं 2 डॉट देऊन परत मध्ये कुठे स्टोअर येते तसं केलं असतं तरी पण चाललं असतं. ओके, पण राहू दे सेपरेट. पुढे आपल्याला जर काही चेंजेस करायचे असेल तर कामं येतील. ओके, त्यानंतर इथं मी पोस्टमध्ये आलो. आता ही ॲडमिन पॅनलची पोस्ट फाईल आहे आपली. ओके, पोस्ट डॉट पी एच पी. इथे मी सेपरेट ते पण ओपन करून घेतो. लोकल होस्ट, आपला ब्लॉक टेम्पलेट, त्यामध्ये ॲडमिनला आलो. डायरेक्ट पोस्टला लॉग इन असल्यामुळे तो आपल्याला पोस्टला रिडायरेक्ट केलं. आता या पेजला आपला सगळा कोड आहे. डेटा पण इथं फेच होतोय, डेट फेच होतोय, ऑथर फेच होतोय, सगळं होतंय. म्हणजे जॉईनची जी क्वेरी आपल्याला करावं लागणार आहे ती सुद्धा आपली इथं झालेली आहे. पेजनेशन पण ॲक्च्युअलमध्ये इथं वर्क होतंय. सगळा कोड रेडी आहे आपल्याला. जस्ट आपल्याला आता तो तिकडं कॉपी पेस्ट करायचं. मग मी काय करतो, ती फाईल इथं ओपन करून घेतली, पोस्ट डॉट पी एच पी. मग फर्स्ट जिथपासनं पी एच पी स्टार्ट होते तेवढा कोड आपल्याला डायरेक्ट कॉपी करून घ्यायचं. म्हणजे कॉन्फिग फाईल ते इन्क्लूड केलेली, आपल्याला लिमिट ऑफसेट हे सगळं लागणार आहे. ते सेशन रोल वगैरे नाही लागायचं. मी इथून कॉपी करून घेतलं याला आणि आपल्या कोडमध्ये इथंच पेस्ट करून घेऊ इंडेक्स फाईलमध्ये.
याच PHP टॅगचा आपण वापर करून इथं तो कोड पेस्ट केला. हे आपल्या कशासाठी आहे माहिती तुम्हाला? पेजिनेशनसाठीचा हा कोड आहे. ओके. त्यानंतर परत इथं आलो याच फाईलला. आपल्याला आता इथं काही सेशनची व्हॅल्यू काही चेक करायच्या नाही. ओके. त्याच्यानंतर आपल्याला ही क्वेरी लागणार आहे. आता इथं आपण काय घेतलं होतं, जे आपल्याला दाखवायचं नव्हतं, ॲडमिनला दाखवायचं होतं आणि नॉर्मल युजरला नव्हतं दाखवायचं, म्हणून आपण हा इफची कंडिशन इथं घेतली होती बरोबर. 1 आणि 0 चेक केला होता. मग आपल्याला तिकडे असं काही दाखवायचं नाही. पूर्ण पब्लिकने आपला डेटा बघितला पाहिजे, म्हणून सिंपल आपल्याला हीच क्वेरी राईट करायची. मग मी इथे येऊन आता तो डायरेक्ट, आणि इथं पण आपल्याला थोडेफार चेंजेस करायचे, पण ते आपण आधी काय करू, डेटा रेंडर करून घेऊ जेवढा येतो तेवढा, त्यानंतर बाकीचा डेटा बघू. अजून आपल्याला ते क्वेरी, आता जस्ट क्वेरी भेटली, आपल्याला तिला ॲक्च्युअलमध्ये रन करायचं म्हणजे हा कोड. त्याला पण मी काय करतो, इथून कॉपी करून घेतो आणि आपल्या इंडेक्स फाईलच्या इथं टाकून देतो इथं खाली. ओके. आता इथं बेसिकली आपल्याला चेक करायचे आपले लूप किती स्टार्ट आहे, म्हणजे ब्रॅकेट्स कितीचा स्टार्ट आहे आणि किती बंद करायचे आपल्याला. ओके. फर्स्ट तर हे स्टार्ट आहे, हे क्लोज आहे, हे ओपन क्लोज आहे. ओके परफेक्ट. आपल्याला एक ब्रॅकेट खाली क्लोज करायचं आहे. हा जस्ट आपण इथे चेक केलं, आपल्याला अजून व्हाईलचं लूप पण घ्यावं लागणार आहे. ओके. मग मी काय करतो, इथं आलो, व्हाईलचं लूप पण आपण इथं ओके इथं घेतलेलं आहे बघा. हाच व्हाईलचं लूप मी इथनं डायरेक्ट कॉपी करून घेतो एवढा आणि इथे येऊन पेस्ट करतो. सॉरी, आपल्याला याच्या इफच्या इनसाइड घ्यावं लागणार तो कोड, म्हणजे या लूपच्या इथे तुमचा हा व्हाईल लूप येणार. ओके. इफ जर कंडिशन तुमची रिझल्ट एक जरी असली तरच तो मध्ये येणार आहे आणि इथून तुमची क्वेरी रन करणार आहे. म्हणजे आता आपल्याला इथं 2 कर्ली ब्रेसेस क्लोज करायचे, फर्स्ट इफचं आणि सेकंड या व्हाईल लूपचं. ओके. जिथं तुमचा हा पोस्ट कंटेंट ड्यू संपतोय त्याच्या खाली तुम्हाला तो क्लोज करायचं, म्हणजे कुठे, इथं आलो मी, इथे तुम्हाला तो क्लोज करायचा आहे. त्याच्यानंतर हे पेजिनेशनचा तर नंतरचा पार्ट आहे. हा ड्यू कोणता एकदा चेक करतो मी. पोस्ट कंटेनरचा ड्यू आहे. ओके. मग आपल्याला तो सगळा कोड इथं PHPचा क्लोज करायचा आहे, जो की आपण इथं खाली क्लोज केलेला असणार आहे. इथे एकच ब्रॅकेट घेतलं तर आपल्याला तसे 2 ब्रॅकेट घ्यावं लागतील. एक इफचा आणि एक व्हाईलचा. ओके. आता मला सांगा, इथपर्यंत मी जे कॉपी पेस्ट केलं त्यात काय डाऊट आहे तुम्हाला? कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा की सर मला नाही कळलं, तुम्ही कॉपी पेस्ट काय केलं, कोणत्या पेजवरून केलं, काहीच कळलं नाही. तरी मी परत रिपीट करतो पूर्ण फ्लो. समजलंय तुम्हाला? कळालं सर. ओके. आता ॲक्च्युअलमध्ये आपला हा जो डेटा आहे तो रेंडर करायचा आहे, म्हणजे आपला जो डेटा राहणार आहे, जो जॉईन क्वेरी फेच करून आलोय, तो सगळा या रोमध्ये आलेला आहे. ओके. असोसिएटिव्ह ॲरेमध्ये जस्ट आपल्याला त्याची की आणि व्हॅल्यू प्रिंट करत चालायची, तो लूपमध्ये ऑटोमॅटिकली आपला फिरणारच आहे. ओके. त्याच्या आधी आपण काय करू, पेजिनेशनचा जो कोड आहे तो पण काय करू, कॉपी पेस्ट करून इथं आणून घेऊ. इथं आलो परत मी, हा सगळा आपला पेजिनेशनचा कोड आहे. आपण याला एक अजून एक कंडिशन टाकून देऊ, जिथं आपली PHP संपते का, कुठे गेली, इथे. ड्यू मिसमॅच नको व्हायला.
ऑडिओ त्याचं आहे. ऑडिओ कशाचं आहे मग? ओके, इथं आपल्याला एक एल्स पार्ट पण बनवायचा आहे. म्हणजे जर ती कंडिशन फॉल्स जर झाली आपली तर तिथे काहीतरी मेसेज प्रिंट झाला पाहिजे. ओके, म्हणजे जर डेटा आलाच नाही, इफच्या कंडिशन जर फॉल्स झाली आपली, तर त्या केसला आपण इथं इको करून घेऊ काहीतरी. इको करून सपोज मी इथं घेतलं H3 टॅग, नो डेटा फाउंड. ओके, लास्टला आपलं इको इथं क्लोज. वेबसाईटला चेक करून घेऊ आपण एकदा काही मिसमॅच झालंय का आपलं. ओके, मिसमॅच तर काही झालं नाही. पेजिनेशन काही वर्क होणार नाही. आणि इथं काहीतरी मिस्टेक झालेली, हा आपला परत परत येतो. मिस्टेक नाही म्हणता येणार त्याला, हा कोड आपला हेच आहे. मी त्याला कमेंट देतो, Ctrl+S. जेवढा डेटा असणार आहे तेवढ्या वेळेस आपला तो लूप फिरणार आहे. ओके, 1 2 3च वेळा आला आहे तो. चेक करू आपण. पेजनेशनचा कोड पण टाकायचा आहे आपल्याला अजून. ओके, आपण आता काय करू, पेजनेशनचा कोड कॉपी पेस्ट करून घेऊ. हा लूप कसला बंद झालाय ते बघू आधी. ओके, तो इफचा होता, म्हणजे तो घ्यायचा नाही आपल्याला. इफचा आपण क्लोज केलाय, म्हणजे इथपासून आपल्याला तो डेटा घ्यायचा आहे आता. आणि इथं आपला क्लोज होतोय. Ctrl+C केलं मी आणि इथं पेस्ट करून देऊ आपण तो. या पोस्ट कंटेनरच्या खाली पेस्ट करावं लागेल आपल्याला. आणि याचं PHP ओपन केलेलं नाही बहुतेक. PHP पण इथं ओपन करून घेतलं म्हणजे कोड आपला व्यवस्थित रन होईल. त्यानंतर इथं आपल्याला पेजेसचे नेम चेंज करावं लागणार आहे. इथं आलो पेजनेशन. ओके, हा एक एक्स्ट्रा क्लास आहे, तो क्लासचं पण बघू आपण. जर काही इश्यू आला तर त्याला काढून टाकू. index.php इथं, अजून इथं पण index.php, आणि इथं पण index.php. म्हणजे प्रिव्हियस नेक्स्ट जे बटन घेतले त्याला आपण जे फाईलचं नेम पास केलं ते इथं आपण चेंज केलं. ओके, इथं एकदा रन करून बघू वेबसाईट कुठं मिसमॅच होते का आपली. इथं आपली वेबसाईट मिसमॅच झालेली व्यवस्थितपणे. ओके, आपला कुठेतरी डिव मिसमॅच झाला, आपण त्याला आता इथून कॉपी करून घेतला मे बी सपोज. आणि याच्या इथं टाकून बघू. ओके, प्रॉपर आल्यात. इथं मी प्रिव्ह्यू केलं, आपले 3चं लिमिट दिलं, 3चं रेकॉर्ड इथं आलं. सेकंड पेजवर क्लिक केलं, इथं 2 रेकॉर्ड. डेटाबेसमध्ये किती रेकॉर्ड आहे आपण चेक करून घेऊ. टोटल 3 आणि 2 5, 5 रेकॉर्ड आहे. 5 रेकॉर्ड आपले इथं डिस्प्ले झाले. ओके, म्हणजे आत्तापर्यंत केलेला कोड प्रॉपर वर्क होतोय आपला. आलं लक्षात. याच्यापर्यंत झालेलं, याच्यात जर काही डाऊट असेल तर मला विचारून घ्या. काय डाऊट आहे? नाही सर. नाही ओके, सर. आता नेक्स्ट थिंग आपल्याला काय करायचं, इथं जो डेटाबेसची आपण क्वेरी फायर केली त्याच्यामधून आपल्याला इथं टायटल प्रिंट करायचं आहे. त्याची इथं कॅटेगरी, त्याचं ऑथर कोण आहे, त्याची डेट, प्लस त्याचं डिस्क्रिप्शन, प्लस त्याचं रीड मोरला क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेजवर तो गेला पाहिजे. दुसऱ्या पेजवर तो इझिली जातोय. जस्ट आपल्याला इथं तो डेटा प्रिंट करायचा. मग मी काय करतो, या त्याचं टायटल आहे ना,
आपण इथं ते प्रिंट करून घेऊ. मग प्रिंट करण्यासाठी इथं PHP स्टार्ट करावं लागेल. PHP स्टार्ट क्लोज इको करायचं. प्रिंट काय करायचं आपल्याला, त्या डॉलर जी रो आहे त्यामध्ये सगळा डेटा स्टोअर होऊन आलाय, ती रो त्यामधली व्हॅल्यू कोणती पाहिजे तुम्हाला, काय नाही मी त्याचं टायटलचं इथं आपल्याला सगळं भेटून जाईल. ओके, पोस्टमधला हे टायटल कॉलम मी त्याला इथूनच कॉपी करून घेतलं आणि आपण इथं त्याला प्रिंट करून बघू. आणि लास्टला इथं सेमीकोलन. एकदा जस्ट टेस्ट घेऊ बरोबर वर्क होतोय का, त्यानंतर मग सगळं बाकीचं डायनॅमिक करू. ओके, प्रॉपर वर्क होतंय आपलं इथं. अजून एक करू शकतो आपण इथं. ठीक आहे, नो इश्यू. डेटा तर येतोय आपला. आपण आता वन बाय वन सगळीकडे हे टाकून घेऊ. तर PHP म्हणजे आपलं काय होतं, कॅटेगरी. कॅटेगरी डॉट आपण डायरेक्ट कॅटेगरी नेम इथून असं याला कॉपी करून घेतो मी. इथं कॅटेगरी नेम, परत Ctrl+C इथं पेस्ट, आणि इथं परत मी पेस्ट करून घेतो त्याला. आणि खाली आपलं डिस्क्रिप्शन आहे. डिस्क्रिप्शनसाठी पण मी त्याला पेस्ट करून घेतो. जस्ट वरतून आता नेम चेंज करतो आपण. आता आपल्याला ऑथर पाहिजे. ओके, ऑथरसाठी काय घेतलं आपण, ऑथरच घेतले, पोस्ट डॉट ऑथर, सॉरी युजर नेम घेतलेलं आहे इथं. त्याला आपल्याला ते युजर नेम घ्यावं लागणार आहे. कॅटेगरी नेम इथं तुमचा तो ऑथर आला. ओके, त्यानंतर इथं काय होतं आपलं, डेट. डेट कशाने घेतली होती, ओके इथं पोस्ट डेट नावाने आपण डेट पण घेतली. ती डेट आपण इथं लास्टला इथे डेट. ओके, आणि लास्टला डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शनसाठी कॅटेगरी नेम, कॅटेगरी ID, युजर नेम. आपण इथं काही डिस्क्रिप्शन घेतलेलं नाही, मग आपल्याला इथं आता एक टाकावं लागेल डिस्क्रिप्शनचा कॉलम. यालाच कॉपी केलं मी आणि इथं पेस्ट करून देतो, किंवा इथं लास्टला जरी पेस्ट केलं तरी चालेल त्याला. पोस्ट नावाच्या टेबलमध्ये डिस्क्रिप्शनला काय नाव घेतलं आपण, हे डिस्क्रिप्शनला मी इथून कॉपी करून घेतो आणि इथं लास्टला पेस्ट करून देऊ आपण. आणि इथं पण आपल्या येणार आहे डिस्क्रिप्शन. इथं चेक करू आपलं व्यवस्थित रन होतोय का, कुठे काही एरर असेल तो सॉल्व्ह करू आधी, त्यानंतर पुढे जाऊ. रन तर परफेक्ट होतंय आपलं, पण डेटा थोडा जास्तच टाकला गेलाय, तो कमी करावा लागेल. कमी करण्यापेक्षा इथं आपल्याकडे एक फंक्शन आहे सबस्ट्रिंग नावाचं. ओके, त्यात आपल्याला जेवढा डेटा इथं दाखवायचा आहे तेवढाच डेटा दाखवू शकतो. बाकीचा डेटा आपण दुसऱ्या पेजवर दाखवला तरी चालतं. ओके, पण त्याआधी आपली अजून इमेज डायनॅमिक करायची बाकी, ती इमेज डायनॅमिक करून घेऊ. फर्स्ट आपले टायटल येते block 5. ओके, त्यानंतर इथे इलेक्शन ही त्याची कॅटेगरी येते, ॲडमिन त्याचा ऑथर येतोय. ओके, आणि इथं त्याची डेट येते आणि त्याचं डिस्क्रिप्शन येते. इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला. येस सर. ओके, आता आपल्याला हो करायचं सर. काय, इमेज डायनॅमिक करायची. मग आपण फर्स्ट बघू इमेज आपण स्टोअर कुठे केली. इथपर्यंत झालंय, लक्षात येत आहे ना. विचारून घ्या सर कुठे काय ब्रेक झालं काय, सगळं विचारा, मी तुम्हाला सांगतो पटपट. ब्लॉक टेम्पलेट ही आपली साईट, हे आपला ॲडमिन पॅनल, त्यात आपण एक फोल्डर बनवलं होतं अपलोड्स नावाचं. ओके, यात आपला तो डेटा येतोय इमेजचा. जस्ट इथून आपल्याला ते घ्यायचे आता. इथं आलो, आपली इमेज कुठे आहे,
इथं आपली इमेज आणि इथं पण टाकून देत डेटा. ओके, DB मध्ये त्याचा काय कॉलम आहे तो बघून जस्ट तिथं प्रिंट करून द्यायचं आहे. पण मग आपल्याला काय करावं लागेल एक गोष्ट सांगा बरं. आपल्याला तिथे त्याचा पाथ पण मेन्शन करावा लागेल. इथून फक्त जस्ट आपल्याला नाव भेटतंय. ओके, हे नाव भेटणार. मी ते नाव इथे इझिली प्रिंट करू शकतो असंच. पण इथं आपल्याला प्रॉपर त्याचा पाथ पण द्यावा लागेल. सपोज ॲडमिन स्लॅश अपलोडमध्ये. ओके, परत एक स्लॅश. परफेक्ट, आपला सिंटॅक्स पण मॅच होतोय आणि बाकीचं नाव त्याचं डायनॅमिकली प्रिंट होईल. आणि लास्टला इथं अल्टर ॲट्रिब्यूट द्यायला विसरायचं नाही. जस्ट आपण स्टॅटिक टाकतोय मग स्टॅटिक टाकून देऊ ब्लॉग पोस्ट वगैरे. पण नाहीतर तुम्ही जे इमेजचं नाव आहे तेच जरी इथं पेज पेस्ट करून दिलं तरी चालेल. आपण पण तेच करू म्हणजे प्रत्येक वेळेस न्यू राहील आणि आपला डेटा साठी पण ते आपल्याला हेल्प करेल. किंवा जर इमेज नसली तर ते अल्टर ॲट्रिब्यूट आपल्याला हेल्प करतं. ओके, ते तुम्ही टायटल नावाचं अजून एक ॲट्रिब्यूट आहे ते पण टाकू शकता. आपण आपली वेबसाईटला डेटा येतो ते चेक करू फर्स्ट. नोटीस अनडिफाईन्ड इंडेक्स पोस्ट IMG. आता इथं झालं काय माहिती आहे तुम्हाला, आपण इथे इमेज घेतलीच नाही. ओके, 1 बाय 1 रेकॉर्ड सिलेक्ट केलेलं आहे ना, मग आपल्याला इथं परत ती इमेज पण घ्यावं लागणार आहे. मग इथं परत कोमा पोस्ट डॉट ती इमेज सेव्ह करतो. आता इमेज सिलेक्ट झाली. आता मी त्याला रिफ्रेश करतो. ओके, आता त्याची इमेज ज्या इमेज असणार त्या पोस्टच्या पर्टिक्युलर पोस्टच्या ते इमेज इथं आल्या आहे. ओके, परफेक्ट. आता जस्ट आपल्याला एक अजून काम करायचं राहिले ते म्हणजे त्याचं डिटेल व्ह्यू. आणि इथं आपल्याला सबस्ट्रिंग नावाचं जे फंक्शन आहे ते फंक्शन इथं राईट करायचं आहे आपल्याला. ओके, आपण आधी फर्स्ट त्या याचं बघू. ते आपल्याला कुठे करायचं आहे, जिथं डिस्क्रिप्शन आपण प्रिंट करतो तिथं. मग आपले डिस्क्रिप्शन मी इथनं त्याला Ctrl+X, हे स्ट्रिंगचं फंक्शन आहे. 0 to 300 असंच काहीतरी सिंटॅक्स आहे. खूप दिवस झाले मी पण यूज केला नाही, पण आपण एकदा चेक करू शकतो त्याला रन करून. जर वर्क झालं तर ठीक. ओके, वॉर्निंग सो एक्सपेक्ट पॅरामीटर 3 टू बी इंटिजर. आपण इथून सिंटॅक्स चेक करून घ्यायचं. सब स्ट्रिंग फंक्शन इन PHP. ओके, आपल्याला इथं ॲक्च्युअल त्याचा सिंटॅक्स भेटून जाईल. हे फंक्शन काय करतं माहिती आहे, आपल्याला जेवढा डेटा दाखवायचा आहे तेवढाच डेटा आपण इथून दाखवू शकतो. अच्छा, आपली चुकी काय झाली होती, फर्स्ट आपल्याला डेटा प्रिंट करायचं आहे त्यानंतर त्याचं लिमिट द्यायचं आहे. ओके, तसंच केलं त्यांनी. आपण पण तसंच ट्राय करून बघू. आपण थोडं उलटं केलं होतं. ओके, परफेक्ट. ओके, 300 पण खूप होतं. आपण इथं काय करू, 250 पर्यंत, म्हणजे 0 पासून 250 पर्यंत आपला डेटा येणार आहे. सब str फंक्शन कळलं तुम्हाला, काय सबस्ट्रिंग फंक्शन आहे ते. जर तुम्हाला लिमिटेड डेटा दाखवायचा असेल तुमच्या वेबसाईटला आणि बाकीचा डेटा पुढे दाखवायचा आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला हे फंक्शन खूप हेल्प करतं. इथपर्यंत झालेलं कळलं तुम्हाला.
हो सर. ओके. आता इथं काय हो असतं माहिती सर. आहे, तुम्ही जर इथं आता कमी डेटा दाखवलाय, ओके, म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्शन आपण इथं दाखवलेलं नाही, तर तुम्हाला इथं काय करावं लागेल, 3 डॉट द्यावं लागतील. ओके. मग तुम्हाला ते इथं कॉन्कॅट करून घ्यावं लागेल. कॉन्कॅट करायला आपण असं सिंगल कोट करून डॉट देऊन पण त्याला आपण असं इथं कॉन्कॅट करू शकतो. लेट्स ट्राय होतंय की त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट जर झालं तर ठीक आहे, नाहीतर आपण दुसऱ्या वे घेऊ कॉन्टॅक्ट करण्यासाठी. ओके, झालंय, काही प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे काय, आता इथं 3 डॉट दिसत आहे, म्हणजे काय काहीतरी डेटा बाकी आहे पुढे रीड करण्याचा. ते 3 डॉटचा मिनिंग होतो आपल्या प्रोग्रामिंगमध्ये. आणि जेव्हा आपण हे रीड मोरवरती क्लिक करू, तेव्हा त्याचा पूर्ण डिटेल जो डेटा असणार आहे तो डेटा आपल्याला इथे प्रिंट होऊन जाईल. ओके. आता मोस्ट इम्पॉर्टंट काय राहिलं आपलं, हे तर आपण डायनॅमिक केलं. ओके. जेव्हा मी या ब्लॉक 5 वरती क्लिक करेल तेव्हा तो आपल्याला घेऊन जातोय सिंगल डॉट PHP नावाच्या पेजवर. तिथं काय करायचं आहे, हाच डेटा तिकडे घेऊन जायचा आहे आपल्याला. ओके. आता तुम्ही मला आयडिया सांगा. ओके, सगळ्यांना आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? तुम्ही मला सांगा, मला हा डेटा सगळा तिकडे फेच करायचा त्या पेजवरती जाऊन, तर मी काय लॉजिक लावलं पाहिजे? श्रीकांत सर, तुम्ही सांगा, असं आपल्याला काय आयडिया लावता येईल का त्याच्या थ्रू आपण हा डेटा त्या पेजवर घेऊन जाऊ शकतो? आवाज नाही येते का? मला एवढं सांगा, आवाज येतोय का माझा? सर मगाशी आवाज ब्रेक आवाज होतो. कट झाला. आता येतोय मॅडम आवाज? हो सर. तर माहिती आहे तुम्हाला काय लॉजिक लावता येईल आपल्याला? मला काय करायचंय, हाच. सर क्वेश्चन परत सांगा ना, नीट आवाज नव्हता आला. ओके, ऐका. आता करायचं काय मला, हे बघा, मी जेव्हा हे रीड मोर नावाचं बटन त्यावर क्लिक करतो, किंवा या इमेजवरती क्लिक करतो, किंवा या ब्लॉगवरती क्लिक करतो, ओके, सगळ्यांना सेमच लिंक आहे डिटेल पेजची. मी आता सपोज एका कशावरती ती क्लिक केलं आणि या पेजला आलो, तर ज्या पोस्टवरून क्लिक करून आलोय का त्याचा सगळा डेटा आला पाहिजे. सपोज इथं त्याचा टायटल, त्याची कॅटेगरी काय आहे, त्याचा ऑथर कोण आहे, त्याची डेट काय आहे, त्याची इमेज आणि त्याचा पूर्ण डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन. हे जर मला करायचं असेल तर मी काय आयडिया करू शकतो यासाठी? ती मगाशी ती सिलेक्ट क्वेरी आपण यूज केली होती, पोस्ट आणि कॅटेगरीचे दोन्ही कॉलम्स आपण ऍड करत होतो ते. ओके, त्यांनी तर डेटा फेच करू शकतो, पण हॅलो. पर्टिक्युलर आपल्याला कसं कळणार की कोणत्या पोस्टचा क्लिक करून आलोय, कोणत्या पोस्टचा डेटा पाहिजे आपल्याला? आपण त्याचा आयडी देऊ ना तिथे. राईट, आपल्याला काय करावं लागेल, ती URL मध्ये इथून त्याचा आयडी पण पाठवावं लागणार आहे. ओके, राईट आन्सर मॅम. म्हणजे आपण काय करू, जेव्हा या पेजवरती क्लिक करू, ओके, हायपरलिंकला, तेव्हा आयडी पण पाठवू आपण आपल्या URL मधनं. बरोबर. मग तो आयडी तिकडे काय करणार, गेट करून घेऊन एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेऊ, आणि जी क्वेरी फायर केली तिला फक्त वेअर कंडिशन ॲड करू. वेअर जो आयडी आहे तो आयडी इज इक्वल टू गेट केलेला आयडी जर मॅच झाला तर त्याच रिलेटेड डेटा आम्हाला फेच करून द्या. आणि बाकी तर आपल्याला माहिती आहे, हे ब्लॉग वगैरे कसं टाकायचं, तो डिस्क्रिप्शन कसा प्रिंट करायचं. आले का लॉजिक लक्षात? जस्ट एक आयडी जाणार, त्या आयडीच्या रिलेटेड पूर्ण डेटा फेच करायचा, म्हणजे परत सिलेक्टची क्वेरी टाकणार, सिलेक्टच्या क्वेरीला मध्ये काय पास करणार, जो आयडी त्या पेजवरतून आलाय त्या पेज तो आयडी आणि या टेबलचा आयडी मॅच झाला तेवढा डेटा मला प्रिंट करून द्या. ओके, हे लॉजिक असतं ॲक्च्युअलमध्ये. मग आपण काय करू, आता इथं आयडी पास करू. किती ठिकाणी करायचं आपल्याला? तीन ठिकाणी करायचं आपल्याला. हे ऑथर डॉट PHP ला घेऊन जाते का?
ऑथर डॉट PHP तर आपण काय बनवलेलं नाही अजून. ठीक आहे, त्याचं पुढं बघू आपण काय. याला काही प्रॉब्लेम नाही. कॅटेगरीला तो कॅटेगरी डॉट PHP ला घेऊन जातो. ओके ठीक आहे, ते बघू. पण सुरुवातीला आपल्याला 3 याच्यावरती काम करायचं आहे. आता ID पाठवायचा आपल्याला. कुठे गेलो आपण? आपल्या कोडमध्ये 3 ठिकाणी ID पाठवायचा. इथनं ID कसा पाठवतो सांगा बरं सिंटॅक्स. सांगा सिंटॅक्स. माहीत असेल तुम्हाला, आता भरपूर ठिकाणी आपण आता ID पाठवलाय. फर्स्ट परत रिपीट करतो. नसेल माहीत तुम्हाला ID दुसऱ्या पेजवरती कसा पाठवायचा, लक्षात घ्या. इथं काय करायचं? क्वेश्चन मार्क. ओके, त्याच ब्रॅकेटच्या इनसाइड त्याच्यानंतर ID काय झालं तुमचा? युजर डिफाईन व्हेरिएबल. ओके, त्यानंतर इक्वल टूचं साईन. त्यानंतर तुम्हाला काय पाठवायचं इथनं? PHP टॅग ओपन. डायनॅमिक ID राहणार आहे म्हणून डायनॅमिक. ओके, इको $रो आणि तुम्हाला आपल्याला तो ID भेटणार आहे. मग तो आपला $रो, मग त्या IDचं जे नाव असणार आहे तो ID आपल्याला इथून पाठवायचा आहे. पोस्ट ID. ओके, आपलं मग आता इथं काय राहणार आहे? पोस्ट ID. ओके, आता एवढं मी कॉपी पेस्ट करून जिथे जिथं आपलं सिंगल डॉट PHP तिथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. इमेजला पण ओके, आपण रिफ्रेश करून एकदा चेक करू. URL ला ID काय पास होते. मी इमेजवरती क्लिक केलं, वरती ID बघा 42 ID आला. म्हणजे आता या 42 ID चा जो डेटा आहे तो आपण इथं फेच करून डिस्प्ले करू शकतो इझिली. ओके, आलं लक्षात ID कसा पास करायचा? हो सर, समजलं. ओके, मग आपण काय करू आता? सिंगल डॉट PHP ओपन करून घेऊ. ही फाईल ओपन करून घेतली आता मी. इथंच आपण आपला कोड राईट करून घेऊ. आपण आपली जी इंडेक्स फाईलचा कोड पण यूज करू शकतो नवा राईट करण्यापेक्षा. इथनं डायरेक्ट PHP चा मी कॉपी करून घेतो. आपल्याला पेजिनेशन नाही यूज करायचं, मग आपण त्याला काढून टाकू. मी इथं आलो. हे आपलं पेज, सॉरी, पोस्ट कंटेनरच्या मध्ये घेऊ आपण इथं. ओके, कॉन्फिग फाईल आली. आता आपल्याला हे काय नको आहे, एवढं काढून टाकू. पेजिनेशन काय लागणार नाही, हे पण आपल्याला काय लागणार नाही. ऑर्डर बाय जरी काढून टाकलं तरी चालेल आपल्याला, याची पण आपल्याला काही गरज नाही. ओके, कारण सिंगल रेकॉर्ड आहे, लिस्ट काय दाखवायची नाही आपल्याला ऑर्डर बाय दाखवायला. इथपर्यंत आपली क्वेरी आली, इथं आपला डेटा आला. ते आपल्याला तो व्हाईल लूप आपला क्लोज करायचा कुठे? जिथं आपला हा डिव क्लोज होतो त्याच्या खाली, म्हणजे इथे. ओके, आणि आपण तिकडे जे लॉजिक घेतलंय तेच लॉजिक घेऊन टाकू इथं पण. एल्स वगैरे ते पूर्ण पार्ट. वरचे दोन याचे ते दोन क्लोज होणार, इफचा आणि व्हाईलचा. ओके,
हे दोन झाले तुमचा इफचा आणि वाईलचा क्लोज झाला, एल्सचा इथं स्टार्ट झाला आणि इथं एंड झाला. आपण घेतला नाही वाटतं तो, इथं एंड झाला. त्याच्यानंतर जर डेटा नाही भेटला तर नो डेटा फाउंड येऊन जाईल. चेक करून घेऊ प्रॉपर वर्क होत असेल तर ते वर्क होईल, नाहीतर एरर देईल आपल्याला. ओके, वर्क तर होतंय. आणि व्हाईलमध्ये आपण त्याला घेतलंय, सॉरी व्हाईलमध्ये नाही, इथं इश्यू काय झाला माहिती आहे, आपण सिलेक्टची क्वेरी मारली आणि सगळा डेटा भेटतोय, त्यामुळे तो आपल्याला लूपमध्ये फिरवल. पण आपल्याला पर्टिक्युलर डेटा पाहिजे, मग आपण काय करू, इथं तो डेटा गेट करून घेऊ. आपण इथं एक युजर डिफाइन व्हेरिएबल टाकू, सपोज पोस्ट अंडरस्कोर आय डी नावाचा. त्याच्यामध्ये पण पोस्ट आय डी आपला ऑलरेडी आहे का, पोस्ट आय डी असा घेऊ आपण. ओके, त्याच्या इनसाइड इथं आपण $_ गेटनी आलेला जो आय डी तो स्टोअर करून घेऊ इथं. तो आपल्याला आला आहे आय डी नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके, तो इथं गेट केला आणि इथं आपल्याला एक कंडिशन द्यावं लागणार आहे वेअरची. वेअर जो post.postचा आय डी आहे तो मॅच झाला पाहिजे तुम्ही गेट करून आणलेल्या आय डी सोबत, म्हणजे या आय डी सोबत. किंवा तुम्ही डायरेक्ट असं म्हटलं असतं ना $get id, ते पण चाललं असतं. एकदा असं रन करून बघू होतंय का वर्क. काही एरर असेल तर लगेच डिस्प्ले होऊन जाईल आपल्याला. ओके, सिंगल रेकॉर्ड आला म्हणजे त्याचाच पर्टिक्युलर रेकॉर्ड येतोय आपल्याला. आता मग आपल्याला पटापट आता जस्ट प्रिंट करायचं आहे ते सगळं. PHP ओपन क्लोज इको $row मध्ये डेटा येतोय. इथं मी दरवेळेस $row यूज करतोय म्हणून तुम्ही पण तेच केलं पाहिजे असं काही नाही. युजर डिफाइन तुम्हाला जे द्यायचं तुम्ही ते देऊ शकता. इथं टायटल आहे, मला त्याचं नाव माहीत होतं, मी डायरेक्ट टायटल प्रिंट करून दिलं आणि इथं रिफ्रेश केलं, ब्लॉक 5 वरून क्लिक करून आलो, ब्लॉक 5 आपला इथं डिस्प्ले झाला. ओके, लक्षात आलं मी काय केलं ते. डाऊट असेल तर मला विचारा लगेच. सर लक्षात येते तुम्हाला सगळं? हो सर. ओके ओके. हो सर. डाऊट असेल तर विचारून घ्या, मी तुम्हाला टास्क देणार आहे. ऑथर post.author, सॉरी आपण तिथे त्याला काय घेतलं, युजर नेम घेतलेलं आहे. परत डेटसाठी Ctrl+V अँड post_date मे बी. तुम्ही जॉईन क्वेरी राईट करून बघितली घरी? ट्राय करून बघायची. आणि मी हो सर. जमतंय तुम्हाला? सर माझं ते पोस्टचं मी करते पण कॅटेगरीमध्ये माझे रनच होत नाही. अच्छा, तो इश्यू माझा काही सॉल्व्ह झालाच नाही. मला तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट पाठवून द्या, मी चेक करून घेतो. इथे पण लागल आणि इथे पण त्याचा पाथ काय ॲडमिन स्लॅश अपलोडमध्ये स्लॅश आणि तो डेटा पोस्ट डेटा, आपल्याला दोन याचा डेटा आणावा लागणार आहे. लास्टला त्याचं डिस्क्रिप्शन आणि पोस्ट इमेज दोन्ही पण आपण इकडे लास्टलाच दिलं होतं. इथून डिस्क्रिप्शन भेटलं, डिस्क्रिप्शन लास्टला आणि पोस्ट इमेज. पोस्ट इमेज. ओके, सगळं व्यवस्थित तर घेतलं आपण. एकदा चेक करू आता रन होतंय का ते. याचा काय प्रॉब्लेम आहे, याच्या बाहेर का जातो?
डेटाचं काही असेल बघू आपण ते. ओके, आलं लक्षात काय केलं आपण. आता सपोज एकदा टेस्ट करून बघू प्रॉपर वर्क होतंय का. त्यानंतर मी तुम्हाला परत कोड हे करतो. सपोज आपण इथं ब्लॉग 1 नावाची पोस्ट घेतली, तिची कॅटेगरी स्पोर्ट आहे, ॲडमिनने केली आहे, त्याची तारीख ही. मी आता रीड मोरवरती क्लिक केलं. ओके, ब्लॉग 1 स्पोर्ट्स ॲडमिन, त्याची तारीख, त्याची इमेज, त्याचं डिटेल पेज पण इथं डिटेल व्ह्यू पण आला. ओके, आपण ॲडमिन पॅनलला आलो. स्पोर्ट नावाची कॅटेगरी इथं एडिट, व्हाईट स्पेसमुळे होत असेल मे बी. सेव्ह केलं, डेटा आपण अपडेट केला इथं. इथं पण प्रॉपर अपडेट झाला. ओके, पण मग ते इमेज ते आपण अपडेट नाही केलं, त्याच्यामुळे ते इमेज नाही झाली मे बी अपडेट. ओके, स्पोर्ट्सचे होते ना आपली ती. ती इमेज आपण घेतली नाही ती. तेव्हा सध्या पुरती टाकून आपण अपडेट, आणि इथे एकदा आपण. ओके, आलंय प्रॉपर. ते डेटा आपण थोडा वेगळा टाकला असेल व्हाईट स्पेस वगैरे ना, त्यामुळे ते याच्या बाहेर जात होतं. प्रॉपर डेटा टाकला, प्रॉपर वर्क होतंय. इथपर्यंत आलं लक्षात काय केलं आपण. हो सर, समजलं. ओके, जस्ट आता उद्या आपल्याला काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी डायनॅमिक करायच्या. सब तुम्ही लोगो सुद्धा डायनॅमिक करू शकता. हे कॅटेगरीचं आहे, ते कॅटेगरीचं आपण डायनॅमिक करू शकतो. सर्च बारला कसं वर्क करायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. रिसेंट पोस्ट कशा बघायच्या तारखेवाईज ते पण आपण बघणार आहे. ओके, अजून यात काय वेगळं घेऊ शकतो आपण. ओके, एवढंच होतं या आजच्या लेक्चरला एवढंच घेऊ. पेजिनेशन प्रॉपर वर्क होत आहे, डेटा व्यवस्थित दिसतोय. ओके, तुम्ही व्यवस्थित डेटा टाका तुमच्या कोडमध्ये. आता मी जस्ट डेमोसाठी घेतला, तुम्ही व्यवस्थित डेटा घ्या, छान त्याला डेकोरेट करा. तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट आहे डायनॅमिक. ओके, त्याला जेवढ्या छान पद्धतीने तुम्ही त्याला डिझाईन करू शकता, ॲनिमेशन देऊ शकता. ओके, आता हा मी साधा व्ह्यू घेतलाय, तुम्ही चांगला व्ह्यू घेऊ शकता त्यासाठी. ओके, त्यावेळी करणार आहे. अजून सांगायचं झालं तर हे सगळं काय राहतं, हे सगळं टेम्पलेट कन्सेप्ट आहे किंवा तुम्ही स्वतःही डिझाईन केली. ओके, आता आपण काय केलं, ॲडमिन पॅनलने डेटा डेटाबेसमध्ये टाकला आणि क्वेरी मारून ते डेटा इथं शो केला फक्त. आलं लक्षात. इझी आहे की नाही PHP. आहे की नाही इझी, सांगा मला. सर इझी आहे. ओके, अजून तुम्हाला आहे. करिअर ऑप्शन सांगतो मी. जर ज्याला PHP आवडत असेल त्यांनी PHP मध्ये केलं तरी चालेल. मग PHP आता कोर लेवल चालू आहे ना, मग पुढं कोडिग्नेटर लारावेलमध्ये करू शकता तुम्ही. ओके, नेक्स्ट एक स्टेप मागं जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट चांगली शिकून तुमच्याकडे दोन गोष्टी सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगला आहे. कोणत्या, रिॲक्ट जेएस आणि अँग्युलर. ओके, आपल्या अश्विनी मॅडमचे भाऊ आहे, ते अँग्युलरवरती काम करता, त्यांना पण चांगलं पॅकेज आहे. ओके, अँग्युलरला सध्या खूप चांगलं स्कोप आहे, तर तुम्ही अँग्युलर पण साठी ट्राय करू शकता. रिॲक्ट पण आहे, अँग्युलरपेक्षा तर रिॲक्ट बेस्ट. तुम्ही रिॲक्टसाठी पण अप्लाय करू शकता. ओके, आपली रिॲक्टची पण बॅच स्टार्ट होणार आहे. जर त्याला इनरोल करायचं तुम्ही त्याला इनरोल करू शकता. आणि गुगल मॅपची मी एक लिंक टाकतो, तिथं आपल्या कंपनीचे रिव्ह्यू द्यायचे, तर तुम्हाला रिव्ह्यू द्यायला जमेल का आपल्या कंपनीविषयी. ग्रुपवर. हो सर, जमेल. ओके, मी टाकून देतो लिंक, तेवढं रिव्ह्यू द्या. आपल्याला थोडीशी लिस्टिंग करायची कंपनीची, तर त्याला हेल्प होईल. ओके, तर मग आजच्या लेक्चरला झालेलं त्याचं व्यवस्थित स्टडी करा. काही वाटलं तर मला विचारून घ्या. उद्या आपण दुसरं एक हे करून घेऊ. त्यानंतर 1-2 दिवसात हा प्रोजेक्ट संपवून मग आपल्याला ॲडव्हान्स PHP शिकायची. ॲडव्हान्स PHP मध्ये पण आपण एखादा प्रोजेक्ट घेऊ. ओके, चलो बाय.